कामोठे येथे महिलांसाठी स्वसंरक्षक शिबिराचे आयोजन संपन्न झाले। तसेच सार्वजनिक वाचनालय देखील जनतेसाठी खुले करण्यात आले आहे। शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत स्वयंसिद्धा एकता महिला मंडळ कामोठे व प्रेरणा महिला मंडळ नौपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी स्वसंरक्षण शिबिर व नववर्ष प्रारंभ उत्सवाचे शनिवारी आयोजन करण्यात आले। तसेच यावेळी शेतकरी कामगार पक्ष कार्यालय कामोठे येथे कैलासवासी कृष्णा नामदेव भगत यांच्या स्मरणार्थ वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन देखील संपन्न झाले। पनवेल पंचायत समितीच्या सभापती चित्रा दशरथ गायकर यांच्या हस्ते या वाचनालयाचे उद्घाटन संपन्न झाले। शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते। बाळाराम पाटील यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले। आजच्या धकाधकीच्या या जीवनामध्ये आपल्या संसाराला हातभार लावता यावा या उद्देशानं आपण काही स्वयंरोजगार करावा या भावनेतून आपण या ठिकाणी एकत्र जमलेला आहात। आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी तज्ञ आलेले आहेत। स्वयंसंरक्षणाच्या संदर्भात डेमो आपल्यासमोर दर्शवण्यासाठी आणि आपल्याला त्या संदर्भातलं मार्गदर्शन करण्यासाठी त्या विभागातले तज्ञ आलेले आहेत। कामोठा शहर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं या कार्यक्रमाला जोडूनच कैलासवासी कृष्णा भगत यांच्या स्मरणार्थ एक वाचनालयाचे या ठिकाणी आपण उभारणी केलेली आहे। या संयुक्त कार्यक्रमामध्ये आपण निश्चितपणानं चांगल्या धारणेनं एकत्र झालोय आणि चांगला परिणाम चांगले फायदे या कार्यक्रमाचे या उपक्रमाचे आपल्याला निश्चितपणानं मिळतील। आपण एकत्र आल्यानंतर काय करू शकतो याचं चांगलं उदाहरण या ठिकाणी आपण प्रस्थापित केलेलं आहे। आपणाला मनापासूनच्या शुभेच्छा देतो। पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभाग असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल यांच्या वतीनं आपल्याला लागणारं मार्गदर्शन, प्रशिक्षण, व्यवसायासाठी लागणाऱ्या भांडवलापासून ते अन्य साहित्यापर्यंतची उपलब्धता करून देण्याच्या दृष्टीनं आम्ही मंडळ निश्चितपणानं तत्पर राहू। आपण आजच्या ह्या उपक्रमापासून सुरुवात करून काही चांगल्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी करा। निश्चितपणानं आपल्याला तत्पर अशी साथ शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं दिलं जाईल असं या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो। महिलांनी स्वसंरक्षणासाठी स्वयंपूर्ण असणे ही काळाची गरज असल्याचे सांगत चित्रा गायकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आज आपण जो महिलाही कार्यक्रम बचत गटाविषयी माहिती किंवा महिला आपण एकत्रित यावा यासाठी जे उपक्रम राबवत आहेत, असे उपक्रम राबवले तरच महिला आपण एकत्रित येऊ शकतील किंवा आपल्या महिलांना काय गरज आहे किंवा यापुढेही काय गरज लागू शकते याची माहिती आपल्याला मिळेल। असेच कार्यक्रम राबवत राहा आणि बचत गटांना जर आपल्याला कोणते मार्गदर्शन पाहिजे असेल तर पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद याच्यामधून मी तुम्हाला करू शकते किंवा तुम्ही या निश्चितच मी तुम्हाला मार्गदर्शन करीन आणि आपण असे कार्यक्रम राबवत राहा यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते। या कार्यक्रमाला कामोठे ग्रामपंचायतीच्या सरपंच बेबीताई म्हात्रे, उपसरपंच शंकर म्हात्रे, राजश्रीताई बाळाराम पाटील, युवा नेते राजेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते।